गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काही मॉड्यूल 3 बघतोय त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 3 स्टार्ट केलं होतं. त्याचं नाव काय होतं? डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. हे काय चॅप्टरचं नाव आहे. त्यामध्ये आपण जो काही मॉड्यूल 3 आणि चॅप्टर 3 आहे आणि युनिट 3 त्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये पॉईंट बघितले होते बघा. वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट, डिझाईन पिरियड अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स. त्यामध्ये 8 मेथड बघितल्या होत्या. अर्थमॅटिक इन्क्रीजेस मेथड, जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड, इन्क्रिमेंटल इन्क्रीजेस मेथड, डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड, सिंपल ग्राफिकल मेथड, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड, रेशिओ मेथड अँड लॉजिस्टिक कर्व मेथड. असं जे काही टोटल 8 मेथड्स आहे पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड ते आपण स्टडी केलेले बघा. त्यानंतर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन हा पॉईंट बघितला होता. पंपिंग ऑफ सिवेज, त्यामध्ये टाईप्स ऑफ पंप्समध्ये सेंट्रिफ्युगल पंप्स अँड न्यूमॅटिक इजेक्टर पंप्स हे आपण त्यामध्ये टाईप बघितले होते. त्यानंतर स्क्रीनिंग हा पॉईंट बघितला. त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीनिंग, टाईप्स ऑफ स्क्रीनिंगमध्ये बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन हे पॉईंट बघितले. त्यानंतर व्हॅलोसिटी बघितली. तर व्हॅलोसिटीमध्ये काय बघितलं आहे, त्यामध्ये जी काही त्याची रेंज आहे व्हॅलोसिटीची ते आपण त्यामध्ये डिटेल स्टडी केली. त्यानंतर इक्विलायझेशन टँक हा पॉईंट बघितला. तर इक्विलायझेशन टँकमध्ये काय बघितलं, त्यामध्ये जो काही बॅलन्स फ्लोक्युलेटिंग क्लोज ऑर कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर सेल्फ न्यूट्रलायझेशन, इफेक्ट ऑफ पिरियडिक स्लज, डिस्चार्ज फ्रॉम बॅच प्रोसेस हे आपण त्यामध्ये बघितले बघा. कशात? इक्विलायझेशन टँक या पॉईंटमध्ये. त्यानंतर टाईप्स ऑफ इक्विलायझेशन टँक बघितलं, हा पॉईंट बघितला. त्यामध्ये त्याची जी काही 3 मेन टाईप्स आहे, फ्लो थ्रू टाईप्स, इंटरमिडिएट फ्लो टाईप्स, व्हेरिएबल इन फ्लो और कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप. जे काही इक्विलायझेशन टँकचे टाईप्स आहेत आपण त्यामध्ये स्टडी केलेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणतं पॉईंट स्टार्ट करायचं आहे, त्यामध्ये ग्रिप चेंबर. ग्रिप चेंबरमध्ये टाईप्स ऑफ ग्रिप चेंबर, एरेटेड ग्रिप चेंबर अँड त्याचं प्रिन्सिपल अँड वर्किंग आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहे बघा. त्यामध्ये कोणता पॉईंट स्टार्ट करायचा? ग्रिप चेंबर. तर त्यामध्ये बघा, ग्रिप चेंबर आर बेस्ड इन टू रिमूव्ह द इनऑर्गॅनिक पार्टिकल्स टू प्रिव्हेंट डॅमेज टू द पंप्स अँड द प्रिव्हेंट देअर ॲक्युम्युलेशन ऑफ इन स्लज डायजेस्टरी. तर त्यांनी काय सांगितलं, ग्रिप चेंबर हे काय आहे, एक बेसिनचं टाईप्स आहे बघा. काय ग्रिप चेंबर, त्यामध्ये जे काही इनऑर्गॅनिक पार्टिकल्स आहे त्यामध्ये प्रिव्हेंट डॅमेज, देन पंप्स, त्यामुळे काय होतं ते पंपला डॅमेज करतात कोणते इनऑर्गॅनिक पार्टिकल्स अँड द प्रिव्हेंट देअर ॲक्युम्युलेशन इज स्लज डायजेस्टरी. जे काय आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम येते त्यामध्ये जे काही इनऑर्गॅनिक पार्टिकल्स आहे ते काय करतात, डॅमेज करतात. ती डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती काय करतात, डॅमेज करतात. त्यासाठी काय केले जाते, त्यामध्ये ग्रिप चेंबर यूज केले जाते बघा. देन रिमूव्ह द इनऑर्गॅनिक पार्टिकल्स, जे काही सिवेज वॉटरमध्ये इनऑर्गॅनिक पार्टिकल्स असतात ते रिमूव्ह करण्यासाठी ग्रिप चेंबर हे यूज केले जातात. जो काय आपण पॉईंट बघतो ग्रिप चेंबर, तर त्याचं फंक्शन काय समजले का, तर त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये इनऑर्गॅनिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात ते काय करतात, ह्युमन बॉडीला जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती काय करतात, त्यासाठी घातक असतात त्यासाठी ते रिमूव्ह करण्यासाठी ग्रिप चेंबर यूज केले जातात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे टाईप्स ऑफ ग्रिप चेंबर. तर टाईप्स ऑफ ग्रिप चेंबरमध्ये बघा, ग्रिप चेंबर्स आर ऑफ 2 मेन टाईप्स, देन मेकॅनिकली क्लीन अँड मॅन्युअली क्लीन. तर ग्रिप चेंबरचे किती टाईप्स आहे, त्यामध्ये 2 टाईप्स आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मेकॅनिकली क्लीन अँड सेकंड आहे मॅन्युअली क्लीन. असे जे काही 2 मेन टाईप्स आहे कशाचे, ग्रिप चेंबरचे. त्यामध्ये बघा फर्स्ट टाईप्स काय आहे, मेकॅनिकली क्लीन. तर त्यामध्ये बघा, इन मेकॅनिकली क्लीन ग्रिट चेंबर स्क्रॅपर ब्लेड्स कलेक्ट द
grit settles on the floor of the grit chamber. जो काय फर्स्ट पॉईंट बघतो आपण त्याचा फर्स्ट टाईप मेकॅनिकल क्लीन चेंबर. त्यामध्ये जे काही ब्लेड त्यानंतर ग्रिट सेटल्स फ्लोर यूज केले जातात. त्यामुळे काय होतं जे काही वॉटर से प्युअर बनवले जाते त्यामध्ये इनऑर्गॅनिक पार्टिकल्स रिमूव्ह केले जातात. Then grit soap collected is elevated to the ground level by several mechanisms such as bucket elevators, jet pumps and air lift. Then grit washing mechanism are also of several designs, most of which are agitation device using either water or air to produce washing action. ज्यामध्ये जे काही ग्रिट चेंबर आहे ते वॉश करण्यासाठी त्यामध्ये काय केलं जातं त्यामध्ये बघा. देन वॉशिंग मेकॅनिझम आर ऑल्सो ऑफ सेव्हरल डिझाईन, मोस्ट ऑफ विच आर एजिटेशन डिवाइस युजिंग आयदर वॉटर ऑर एअर प्रोड्युसेस वॉशिंग ॲक्शन. जे काय ग्रिट चेंबर आहे ते वॉश करण्यासाठी त्यामध्ये ते स्पेसिफिकली डिझाईन केलेलं असतं. ते आपल्याला इझिली वॉटरने किंवा एअर थ्रू त्यामध्ये वॉश करता येते. देन सेकंड बघतोय आपण सेकंड टाईप्स ग्रिट चेंबरचा कोणता आहे मॅन्युअली क्लीन. त्यामध्ये बघा इन मॅन्युअली क्लीन ग्रिट चेंबर्स शुड बी क्लीन ॲटलिस्ट वन्स ए वीक. जे काय मॅन्युअली क्लीन टाईपचे चेंबर आहे ते आठवड्यामधून एकदा ते काय करावं लागतं आपल्याला क्लीन करावं लागते. देन सिम्पलेस्ट मेथड ऑफ क्लिनिंग इज बाय मीन्स ऑफ शॉवेल्स. तर त्यामध्ये मॅन्युअल क्लीन जी काही ग्रिट चेंबर आहे त्यामध्ये जी काही क्लीन करण्याची मेथड त्यामध्ये शॉवेल टाईपची मेथड त्यामध्ये यूज केली जाते. तर आपण कोणता पॉईंट बघतोय ग्रिट चेंबर. तर ग्रिट चेंबर म्हणजे काय देन रिमूव्ह इनऑर्गॅनिक पार्टिकल्स. ते इनऑर्गॅनिक पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठीची काय प्रोसेस चेंबर बेसिन यूज केले जाते त्याला काय म्हटलं जाते ग्रिट चेंबर. त्यानंतर त्यामध्ये बघा टाईप्स ऑफ ग्रिट चेंबर हा पॉईंट बघतोय आपण. तर ग्रिट चेंबरचे काही दोन मेन टाईप्स आहे कोणकोणते मेकॅनिकल क्लीन अँड मॅन्युअली क्लीन. तर त्यामध्ये बघतोय आपण जी काही मेकॅनिकली क्लीन टाईपचे चेंबर आहे त्यामध्ये शार्प ब्लेड्स बसवलेले असतात. त्याचप्रमाणे देन कलेक्टेड द ग्रिट सेटल्स ऑन द फ्लोर. तर शार्प ब्लेड बसवल्यामुळे काय होतं ज्यामध्ये जे काही इनऑर्गॅनिक पार्टिकल्स आहे ते इझिली त्यामध्ये सेटल डाऊन होतात त्याच्या बॉटमला. देन द ग्रिट आर कलेक्टेड इन एलिव्हेटेड टू द ग्राउंड लेवल बाय सेव्हरल मेकॅनिझम सच बुकेट्स एलिव्हेटर्स जेट पंप्स अँड एअर लिफ्ट. देन ग्रिट वॉशिंग मेकॅनिझम आर ऑल्सो ऑफ सेव्हरल डिझाईन्स, मोस्ट ऑफ विच आर एजिटेशन डिवाइस युजिंग आयदर वॉटर ऑर एअर टू प्रोड्युसेस वॉशिंग ॲक्शन. आणि सेकंड टाईप बघतोय आपण मॅन्युअली क्लीन. तर मॅन्युअली क्लीन हा सेकंड टाईप्समध्ये काय सांगितलं त्यांनी देन ग्रिट चेंबर शुड बी क्लीन ॲटलिस्ट वन्स अ वीक्स. देन दी सिम्पलेस्ट मेथड्स ऑफ क्लिनिंग इज बाय मीन्स ऑफ शॉवेल्स. जे काय मॅन्युअल क्लीन टाईपचे जे काय बेसिन बसवलेले आपण ग्रिट ते आठवड्यातून एकदा आपल्याला क्लीन करायला लागते. त्यानंतर जे काही सिम्पलेस्ट मेथड आहे क्लीन करण्याची त्या मेथडला काय म्हटलं त्यांनी शॉवेल्स मेथड. तर अशा प्रकारे आपण व्हॉट इज मीन बाय ग्रिट चेंबर अँड टाईप्स ऑफ ग्रिट चेंबर हे आपण बघितले. त्यानंतर बघा जे काही सब पॉईंट आहे त्यामध्ये ग्रिट चेंबरमध्ये एरिएटेड ग्रिट चेंबर हा पॉईंट बघायचा आपल्याला. तर त्यामध्ये बघा अँड एरिएटेड ग्रिट चेंबर कन्सिस्ट ऑफ स्टँडर्ड स्पायरल फ्लो एरिएशन टँक प्रोव्हाइडेड विथ एअर डिफ्युजन ट्यूब्स देन प्लेस्ड ऑन वन साइड्स ऑफ द टँक्स. देन ग्रिट पार्टिकल्स टेंड्स टू settle down to the bottoms of the tank at rates dependent upon the particle size and the bottom velocity of roller of the spiral flow, then which the turns depends on the rate of air diffusion through diffuser tubes and shape of aeration tank. Then heavier particles settle down whereas the lighter organic particles are carried with roll of the spiral motion. तर जो काही एरिएटेड ग्रिप चेंबर टाईप बघतो आपण त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी अन एरिएटेड ग्रिप चेंबर कन्सिस्ट ऑफ स्टँडर्ड स्पायरल फ्लो एरिएशन टँक प्रोव्हाइडेड विथ एअर डिफ्युजन ट्यूब्स प्लेस ऑन वन साईड ऑफ द टँक. जे काही टँक आहे एअर ग्रिप चेंबरचे त्या टँकमध्ये काय सांगितलं त्यांनी जे काही त्यामधून एअर फ्लो करण्यासाठी त्यामध्ये एअर डिफ्युजन ट्यूब्स त्यामध्ये एका साईडला टँकच्या एका साईडला बसवलेले असते. Then grit particles tends to settle down to the bottoms of the tank at rate depends upon the particle size and bottom velocity of rolls of the spiral flow within
turn depends on the rate of diffusion through diffuser tubes and shape of the aeration tank. तर त्यांनी काय सांगितलं, त्यामध्ये जे काही शार्प ब्लेड बसवलेले जातात कशात, ग्रिड चेंबरमध्ये. त्यामुळे काय होतं, त्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहे बघा, इनऑर्गॅनिक पार्टिकल्स ते काय होतात, त्याचप्रमाणे सॉलिड पार्टिकल्स ते काय होतात, बॉटमला जमा होतात. आणि ते काय बघा, त्याचा रेट कशावरती डिपेंड असतो, जी काही पार्टिकलची साईज आहे त्याच्यावरती त्याचा रेट डिपेंड असतो. देन डिफ्युजन थ्रू डिफ्युजर ट्यूब्स अँड शेप ऑफ द एरेशन टँक. देन हेवियर पार्टिकल्स सेटल्स डाऊन वेअर ॲज द लायटर ऑर्गॅनिक पार्टिकल्स आर कॅरीड विथ रोल ऑफ द स्पायरल मोशन. तर त्यांनी काय सांगितलं, त्यामध्ये वॉटरमध्ये जे काही इनऑर्गॅनिक पार्टिकल्स आहे, परंतु त्यामध्ये जे काही हेवियर पार्टिकल्स आहे, ज्या वजनाने जास्त असलेले असे जे काही पार्टिकल्स आहे ते सेटल डाऊन काय होतात, ते बॉटमला सेटल होतात. कोणते, हेवियर पार्टिकल्स. अँड लायटर पार्टिकल्स म्हणजे जे काही वजनाने हलके आहे बघा, लायटर ऑर्गॅनिक पार्टिकल्स ते काय होतात, त्यामध्ये काय होतात, देन कॅरीड विथ रोल ऑफ द स्पायरल मोशन. जे काही स्पायरल मोशन आहे त्यामध्ये, त्यामुळे काय होतं, ते बाहेर पडतात. कोणते, लायटर पार्टिकल्स. आणि इनऑर्गॅनिक पार्टिकल्स काय होतात, बॉटमला सेटल डाऊन होतात. त्यानंतर प्रिन्सिपल अँड वर्किंग बघायचं आपल्याला ग्रिड चेंबरचं. ग्रिड चेंबर्स आर नथिंग बट लाईक सेडिमेंटेशन टँक, देन डिझाईन टू सेपरेट द intended heavier inorganic materials with the specific gravity about 2.65 and to pass forward the lighter organic material. Hence the flow velocity through should neither be too low as be causes the settling of lighter organic matters, nor should it be too the high as not be causes the settlements of the slits and grit present in the sewage. Then velocity is called as differential sedimentation and differential scoring velocity. Then scoring velocity determines the optimum flow through velocity. This may be explained by the fact that the critical velocity of flow then binds which particles of the certain size and density once settles, then may be again introduced into the systems of flow. Then it should always be less than the scoring velocity of the grid particles. Then critical velocity of score is given by Sills formula. त्यामध्ये बघा V is equal to 3 to 4.5 gram S minus 1 then D raised to 1/2. तर आपण बघतोय प्रिन्सिपल्स ऑफ वर्किंग. प्रिन्सिपल अँड वर्किंग हे कशाचं, ग्रिड चेंबरचं. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय ग्रिड चेंबर आहे जे काय आहे, जे काय आपण सेडिमेंटेशन टँक हा पॉईंट बघितला त्याच्यासारखेच आपल्याला ग्रिड चेंबर आहे का, तर नाही, दे आर नथिंग बट लाईक सेडिमेंटेशन टँक. तर त्यांनी काय सांगितलं, जे काय आपण ग्रिड चेंबर हा पॉईंट बघतो तो सेडिमेंटेशन टँकसारखा नाही, त्यामध्ये चेंजेस आहे बघा. ते डिझाईन टू सेपरेट द इंटेंडेड हेवियर इनऑर्गॅनिक मटेरियल. त्यामध्ये जे काही कशासाठी डिझाईन केलेले असतात ग्रिड चेंबर, त्यामध्ये जे काही हेवियर इनऑर्गॅनिक मटेरियल वॉटरमध्ये ते रिमूव्ह करण्यासाठी ते ग्रिड चेंबर डिझाईन केलेले असतात. देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अबाउट 2.65. त्याची जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बघा ग्रिड चेंबरची ती किती आहे, ती 2.65 या रेंजमध्ये त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. अँड देन पास फॉरवर्ड द लायटर ऑर्गॅनिक मटेरियल्स. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही हेवियर इनऑर्गॅनिक मटेरियल्स ते सेटलला डाऊन होतात आणि लायटर जे काही इनऑर्गॅनिक मटेरियल्स ते काय होतात, लायटर ऑर्गॅनिक मटेरियल्स ते इझिली त्यामधून सेपरेट केले जातात. हेच द फ्लो वेलोसिटी शुड नायदर टू लो ॲज द कॉजेस द सेटलिंग ऑफ हायर ऑर्गॅनिक मॅटर्स, देन नॉर शुड बी टू हाय ॲट नॉट कॉजेस द सेटलमेंट देन स्लिट ऑफ ग्रिड प्रेझेंट इन द सिवेज. तर सिवेज वॉटरमध्ये काय करतात असतात, जास्त करून ते काय त्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल्स प्रेझेंट असतात. देन वेलोसिटी इज कॉल्ड ॲज डिफरन्शियल सेडिमेंटेशन अँड डिफरन्शियल स्कोरिंग वेलोसिटी. आपण जी काही ग्रिड चेंबर बघतो त्या चेंबरची वेलोसिटीला काय म्हटले त्यांनी, डिफरन्शियल सेडिमेंटेशन अँड डिफरन्शियल स्कोरिंग वेलोसिटी. देन स्कोरिंग वेलोसिटी डिटरमाइन्स द ऑप्टिमम फ्लो थ्रू वेलोसिटी. दिस मे बी एक्सप्लेन बाय द रेट ऑफ फॅक्ट्स दॅट द क्रिटिकल वेलोसिटी ऑफ फ्लो. तर ती कशाने डिनोट केली जाते, क्रिटिकल वेलोसिटी देन VC. Then behind which particles of the certain size and density once settles may be again introduced into the stream
of the flow. It should always be less than the scoring velocity of grit particles. तर VC काय त्या ग्रिड पार्टिकलची स्कोरिंग व्हॅलिसिटी बघा. देन क्रिटिकल व्हॅलिसिटी ऑफ स्कोर इज गिवन बाय सिल्डेड स्किल्स फॉर्म्युला. त्यामध्ये स्किल्स फॉर्म्युलाने आपल्याला काय करता येते, क्रिटिकल व्हॅलिसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. तर ती कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, V इज इक्वल टू 3 to 4.5 ग्रॅम S-1 d⁻². तर अशा प्रकारे काय आहे स्किल्डिंग फॉर्म्युला आहे बघा क्रिटिकल व्हॅलिसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. देन हे हॉरिझॉन्टल व्हॅलिसिटी ऑफ फ्लो 15 to 13 cm and per second is used as peak flow. This same velocity is the maintained at all function. Then flow to ensure that only organic solids and not the grit is the scored from the bottom. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांची काय व्हॅलिसिटी, हॉरिझॉन्टल व्हॅलिसिटी त्याचा फ्लो रेट काय आहे 15 to 30 cm/s. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपला टाईप्स ऑफ व्हॅलिसिटी कंट्रोल डिव्हाइस. तर टाईप्स ऑफ व्हॅलिसिटी कंट्रोल डिव्हाइसमध्ये दे आर 3 मेन टाईप्स. त्यामध्ये किती टाईप्स आहे टाईप्स ऑफ व्हॅलिसिटीचे 3 टाईप्स येते. कोणकोणते बघा. फर्स्ट आहे हे सुट्रो वेअर इन ए चॅनल्स ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन विथ प्री फॉल डाउनस्ट्रीम ऑफ द channels. Then second है the parabolic shape channels with a rectangular wear, and third है the rectangular shape channels with a parallel plumes at the end which would also help easy flow measurements. तर टाइप्स ऑफ व्हॅलिसिटीमध्ये कोणते, त्यामध्ये 3 टाइप्स आहे बघा. फर्स्ट आहे ए सुट्रो वेअर इन चॅनल्स ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन विथ प्री फॉल डाउनस्ट्रीम ऑफ द चॅनल्स. त्यानंतर सेकंड आहे पॅराबोलिक शेप चॅनल्स विथ ए रेक्टँग्युलर वेअर. थर्ड आहे रेक्टँग्युलर शेप चॅनल्स विथ पॅरेसेल्स प्लूम्स ॲट द एंड विच वूड ऑल्सो हेल्प इझी फ्लो मेजरमेंट. अशा प्रकारे त्याचे 3 टाइप्स आहे व्हॅलिसिटीचे. जे काय मॉड्यूल 3 बघतोय बघा आपण. मॉड्यूल 3 बघतो आपण डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. त्यामध्ये वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, पॉप्युलेशन फोरकास्टिंग, पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट, पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स, वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन, मिनिमम व्हॅलिसिटी, मॅक्झिमम व्हॅलिसिटी, इफेक्ट ऑफ फ्लो व्हॅरिएशन ऑफ व्हॅलिसिटी इन सेवर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे सेवर ऑपॉर्च्युनिटीज. त्यामध्ये मॅन्युअल्स, स्पेशल मॅन्युअल्स, जंक्शन चेंबर, ड्रॉप मॅन्युअल्स, फ्लशिंग मॅन्युअल्स, लॅम्प होल्स, डेस्ट्रेट इनलेट, कॅचेस बेसिन, इन्व्हर्टेड सायफोन्स. त्यानंतर नेक्स्ट पंपिंग ऑफ सिवेज. स्क्रीनिंग, टाइप्स ऑफ स्क्रीन्स, टाइप्स ऑफ स्क्रीन बिटवीन कोरस स्क्रीन्स, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन. त्यानंतर व्हॅलिसिटी, व्हॅलिसिटीमध्ये इक्विलायझेशन टँक. त्यानंतर टाइप्स ऑफ इक्विलायझेशन टँक, ग्रिड चेंबर, टाइप्स ऑफ ग्रिड चेंबर, एरिएटेड ग्रिड चेंबर, प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ ग्रिड चेंबर, टाइप्स ऑफ व्हॅलिसिटी कंट्रोल डिव्हाइस, प्रायमरी सेडिमेंटेशन, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, ग्रोथ पॅटर्न, मायक्रो ऑर्गॅनिझम, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस, मिक्सिंग रिजिम, देन फ्लो स्केमी, कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड इट्स मोडिफिकेशन, एरेशन फॅसिलिटीज, सेकंडरी सेटलिंग, sludge characteristics, sand beds for the sludge driving, types of anaerobic digester, design details, त्यामध्ये गॅस कलेक्शन. असे टोटल पॉईंट आहे बघा
थर्ड मॉड्यूलमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण कोणकोणते पॉईंट बघितले मॉड्यूल थर्डमध्ये? वेस्ट वॉटर क्वांटिटी इस्टिमेशन, त्यामध्ये क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला. क्वांटिटी इज इक्वल टू पर कॅपिटा सीवेज कंट्रीब्युटेड पर डे इंटू पॉप्युलेशन. त्यानंतर पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड बघितल्या. वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन बघितले, त्यामध्ये टेम्परेचर, pH, कलर अँड ऑर्डर, कार्बनियस सबस्ट्रेट, नायट्रोजन, फॉस्फरस असे जे काही सबस्टन्स आहे कॅरेक्टरिस्टिक्स त्यामध्ये बघितल्या. त्यानंतर मिनिमम वेलोसिटी अँड मॅक्झिमम वेलोसिटीचे टाईप्स बघितले. त्यानंतर इफेक्ट ऑफ फ्लो व्हेरिएशन ऑन वेलोसिटी ऑफ सेवर्स. त्यानंतर सेवर ऑपॉर्च्युनिटीज, त्यामध्ये मॅनहोल्स. त्यानंतर पंपिंग ऑफ सिवेज, टाईप्स ऑफ पंप्समध्ये सेंट्रिफ्युगल पंप्स अँड सेकंड न्यूमॅटिक पंप्स हे पॉईंट बघितलेत. त्यानंतर स्क्रीनिंगमध्ये टाईप्स ऑफ स्क्रीनिंग, कोरस स्क्रीनिंग, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, हायर स्क्रीन असे त्याचे टाईप्स बघितले. त्यानंतर वेलोसिटीमध्ये इक्विलायझेशन टँक, टाईप ऑफ इक्विलायझेशन टँक. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रीड चेंबर हा पॉईंट बघितला आहे. त्यामध्ये ग्रीड चेंबर म्हणजे काय बघितलं, देन रिमूव्ह द इनऑर्गॅनिक पार्टिकल्स, जे काही सिवेज वॉटर त्यामध्ये जे काही इनऑर्गॅनिक पार्टिकल्स प्रेझेंट असतात ते रिमूव्ह करण्यासाठी ग्रीड चेंबर्स ही प्रोसेस यूज केली जाते, ते आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर एरेटेड ग्रीड चेंबर्स, टाईप्स ऑफ ग्रीड चेंबर्समध्ये मेकॅनिकली क्लीन अँड मॅन्युअली क्लीन हे दोन टाईप्स बघितले. त्यानंतर त्याचं प्रिन्सिपल अँड वर्किंग डिटेल बघितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, प्रायमरी सेडिमेंटेशन हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रीड चेंबर आणि त्याचे टाईप्स डिटेल स्टडी केलेत.